पुढची बातमी पाहूयात। कधी अघोरी पूजाविधी तर कधी खडे किंवा जंगली चिंचोके लाखोंना विकून खरातनं अनुयायांची लूट केली। ही करोडो रुपयांची लूट करून खरातनं आपली लंक उभी केली होती। आता खराच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला असून ईडीनं देखील खरात भोवती फास आवळलेला आहे। जिथे शिवनिका ट्रस्ट आहे त्या मिरगावसह नाशिक शिर्डीतील विविध 11 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। इतकंच नव्हे तर खरातचा आलिशान बंगला तृप्तबालावर ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे। ईडी फक्त ईडी नव्हे तर आयकर विभागाने देखील खराच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। खराच्या कार ईडीकडून सील करण्यात येणार आहेत। फक्त इतकंच नाही तर त्याच्या काही मालमत्ता देखील सील करण्यात येणार आहेत। चा जो अँगल आलेला आहे किंवा एवढे पैशाचे गैरव्यवहार हे वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये दिसतंय, धक्कादायक आहे। म्हणजे खूप मोठा रॅकेट आहे, जणू काय माफिया आहेत अशी म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणजे एक भोंदू बाबा अजून काय काय उद्योग हा करत होता हे देवालाच ठाऊक। पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठलाही कॉम्प्रोमाइज किंवा कुठल्याही दबाव जर कोण टाकत असेल तर मला वाटतं ते होता कामा नये। दरम्यान अशोक खरासह त्याचा सीए ललित पोफळेच्या ईडीच्या रडारवर असल्याची देखील आता माहिती मिळते। नेमकं काय घडते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। खरातचा सीए ललित पोफळे ईडीच्या सध्या रडारवर आहे। ललित पोफळे शिवनिका संस्थेवर विश्वस्त आहे। ललित पोफळेचा भाऊ हा प्रकाश, त्याच्यावर देखील ईडीला सध्या संशय आहे। फसवणुकीतून कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। तर भोंदू खराच्या काळ्या पैशांची गुंतवणूक नेमकी कुठे कुठे झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेती व्यवसाय, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक त्यानं केली का याचा देखील शोध घेतला जातोय। पोफळे बंधूंकडून खराच्या काळ्या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग होत होतं का याचा शोध सध्या घेतला जातोय। दरम्यान हवाल्याच्या मदतीनं परदेशात देखील गुंतवणूक केली असल्याचा संशय पोलिसांना आहे। तर पोफळे बंधूंच्या आर्थिक व्यवहारांची आता ईडी चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भातली आणखीन एक मोठी बातमी भोंदू खराच्या जेलमधील नौटंकीची बातमी आहे। माझी पत्नी सध्या कुठे आहे हे देवालाच ठाऊक आहे असं भोंदू अशोक खरात एसआयटीला सांगून दिशाभूल करत असल्याची चर्चा आहे। सुमारे महिन्याभरापासून अशोक खराची पत्नी फरार आहे। खराचे काळे कारनामे समोर आल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावे काही संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती आणि तेव्हापासून एसआयटीकडून कल्पना खराचा शोध घेतला जातोय। तर दुसरीकडे मुलगा हर्षवर्धन खराची पोलीस चौकशी झाली होती, तेव्हापासून तो देखील नॉट रिचेबल आहे। या संदर्भात कोठडीत असलेल्या अशोक खरातला एसआयटीनं विचारलेल्या प्रश्नावर अशोक खरातनं अजब उत्तरं दिली आहेत। तर पोलीस चौकशीत डॅडला सगळं माहिती आहे आणि घरात खूप कॅश यायची असं सांगणारा त्याचा मुलगा हर्षवर्धन खरातशी बोलण्याची इच्छा अशोक खरातनं बोलून दाखवली। त्याला हर्षवर्धनशी नेमकं काय बोलायचंय, मुलामार्फत तो इतर कोणाला काही निरोप पोहोचवू पाहतोय का, अशा विविध चर्चा रंगल्यात।